एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि त्या तरुणीची लग्नाची तयारी केली जात होती, म्हणजे तिच्यासाठी मुलगा पाहायला जात होता। पण मात्र मुलगा चांगला असला पाहिजे, व्यावसायिक असला पाहिजे किंवा नोकरीवाला असला पाहिजे अशी इच्छा त्या मुलीच्या घरच्यांची होती। कारण की लग्नानंतर सुखाचा संसार व्हावा म्हणून त्यांनी हुंडा देण्याची सुद्धा तयारी केलेली होती आणि म्हणून त्यांनी एक चांगलं स्थळ शोधावं अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी अगदी चांगलं स्थळ शोधायला सुरुवात केली। मग काही दिवस शोध केल्यानंतर एका ठिकाणाहून त्यांना माहिती मिळाली की एका ठिकाणी अशा पद्धतीचा मुलगा आहे आणि तो मुंबईमध्ये कापडाचा व्यापार करतो। कापडाचं दुकान त्याचं मुंबईमध्ये आहे, अगदी चांगल्या पद्धतीनं चालतं। मग या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्या मुलीचे घरचे सुद्धा रेडी झाले। ठीक आहे बाबा, लग्नानंतर आता ही मुंबईला राहायला जाईल, त्या ठिकाणी चांगला व्यवसाय आहे, चांगले श्रीमंत आहेत म्हणून त्यांनी संपूर्ण तयारी केली आणि तिला हुंडा सुद्धा देऊ केला। पण मात्र जेव्हा त्या तरुणाबरोबर लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ती जी तरुणी आहे तिला तिच्या नवऱ्याचं जेव्हा खरं रूप समजलं तेव्हा तिच्या पायाखालची वाळू सरकली, तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिला एक मोठा धक्का बसला आणि तिनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील बरेलीमधल्या किल्ला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि ज्या दिवशी तक्रार दाखल झाली आहे ती तारीख आहे 5 ऑगस्ट 2024ची। 5 ऑगस्ट 2024ला या परिसरामध्ये राहणारी एक महिला पोलीस स्टेशनमध्ये आली होती आणि तिनं तिच्या नवऱ्याविरुद्ध, नणंदेविरुद्ध आणि सासूविरुद्ध तक्रार दाखल केली होती आणि त्याच्या आधारे गुन्हासुद्धा दाखल झाला होता। पण मात्र या संपूर्ण प्रकरणाला जी सुरुवात आहे ती 6 महिन्यापूर्वी होते। कारण की या किल्ला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारी एक तरुणी होती, तिचं लग्नाचं वय झालेलं होतं, तिच्या घरचे तिच्यासाठी मुलाची शोधाशोध करत होते आणि अखेर त्यांना एका जवळच्या गावामध्ये एक मुलगासुद्धा भेटला, चांगला शिकलेला आहे, व्यावसायिक आहे, मुंबईला त्याचं कापडाचं दुकान आहे अशी माहिती त्यांना समजली आणि यांनी त्याच्या घरी जाऊन भेट घेतली। आता घरी जाऊन भेट घेतल्यानंतर सगळं काय तपासून पाहिलं, कागदपत्र, घरदार, संपत्ती, हे ते सगळ्या गोष्टी तपासल्या, पण मात्र स्वभाव तपासला नाही। कारण की नवीन सगळ्याच गोष्टी चांगल्या वाटतात, सगळ्यांचे स्वभाव सारखे वाटतात, म्हणून यांना स्वभाव आवडला आणि यांची मुलगी त्या घरामध्ये दिली। दोघा जणांचं लग्न 6 महिन्यापूर्वी पार पाडलं, अगदी उत्साहात धूमधडाक्यात लग्न झालं। 15 लाख रुपये हुंडा त्या मुलीच्या बापानं त्या मुलाला दिला आणि एक कारसुद्धा लग्नामध्ये गिफ्ट केली। मुलीचं आयुष्य सुखकर व्हावं म्हणून बापानं मुलीसाठी सगळं काही केलं। आता लग्न पार पडलं, सगळं काही झालं, सुखाचा संसार सुरू झाला। सुरुवातीला त्या मुलीसोबत सगळे चांगले वागू लागले, गोड बोलू लागले, सगळं काही सुरळीत होतं। पण जेव्हा बघता काही दिवस, काही महिने निघून गेले तेव्हा मात्र त्याचा जो नवरा आहे त्याचं एक रूप त्या तरुणीच्या समोर येऊ लागलं। तिनं सांगितलं की एक दिवस तिच्या नवऱ्यानं तिला काही शक्तिवर्धक गोळ्या खाऊ घातल्या आणि शक्तिवर्धक गोळ्या खाऊ घातल्यानंतर त्या महिलेची, त्या तरुणीची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली आणि तिला काही कळत नव्हतं, काही समजत नव्हतं। त्या अवस्थेत तिच्या नवऱ्यानं तिच्यासोबत नको ते कृत्य केलं। आता नवऱ्यानं नको ते कृत्य केलं पण त्याचा व्हिडिओ शूट केला त्यांनी, म्हणजे सविस्तर एक मोठा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून ठेवला। आता मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवल्यानंतर तो व्हिडिओ त्यानं त्याच्या मित्रांना दाखवायला सुरुवात केली की तो कशा पद्धतीने त्याच्या बायकोसोबत करतोय, काय करतोय, असा व्हिडिओ तो त्याच्या मित्रांना दाखवायचा। आणि जेव्हा ही माहिती त्या महिलेला समजली, तिनं जोरदार विरोध केला, तेव्हा त्यानं सांगितलं की तुला त्याच्या मित्रासोबत जावं लागेल आणि सगळं काही करावं लागेल। जेव्हा त्या महिलेनं त्याला विरोध केला तेव्हा त्यानं तिला मारहाण केली, मारहाण करून तिला शांत बसण्यासाठी सांगितलं। बघता हा प्रकार अशाच पद्धतीनं घडत राहिला, तो तिला मारत राहिला आणि ती जेव्हा विरोध करत होती तेव्हा तो अशाच पद्धतीने तिच्यासोबत करत होता। अखेर ती महिला मोठ्या प्रमाणात तिच्या नवऱ्याला वैतागली आणि वैतागल्यानंतर तिनं थेट तिचं माहेर गाठलं आणि माहेर गाठल्यानंतर घडलेला प्रसंग आईवडिलांना सांगितला। आईवडिलांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि जवळचं किल्ला पोलीस स्टेशन गाठलं
आणि तिचा जो आरोपी नवरा आहे त्या नवऱ्याविरुद्ध जी नणंद आहे आणि सासू आहे यांच्याविरुद्धसुद्धा फिर्याद दाखल केली, तक्रार दाखल केली। याचं कारण म्हणजे जेव्हा तिचा नवरा तिला मारायचा आणि तो त्याच्या मित्रासोबत हिला पाठवायचा किंवा जाण्यासाठी आग्रह धरायचा आणि नाही गेली की मारहाण करायचा, हा संपूर्ण प्रकार त्याच्या घरामध्ये असणारी त्याची जी बहीण आहे आणि आया आहे यांनासुद्धा माहीत होता। आणि ही जेव्हा तिच्या नणंदेकडे आणि सासूकडे मागणी करायची की तो अशा पद्धतीनं करतोय, तेव्हा त्यांनीच तिला मारहाण केली आणि घरामध्ये कोणून टाकायच्या, घरामधून बाहेर येऊ देत नव्हत्या असं त्या महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये सांगितलेलं आहे। आणि त्यामुळं तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे। पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत आणि तपासाअंती जे काही खरं निघेल त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली जाईल असं सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे। बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय ते सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। आणि ही जी संपूर्ण बातमी आहे ती न्यूज 18 लोकमत मराठीनं प्रकाशित केली आहे। नाहीतर काही लोक कमेंटमध्ये सांगताय की खोटी बातमी, फेक बातमी। ज्यांना असं वाटतं की ही बातमी खोटी असेल, फेक असेल, त्यांनी कमेंटमध्ये बॉक्समध्ये जायचं, लिंकवर क्लिक करायचं, संपूर्ण बातमी वाचायची आणि मग चांगली कमेंट करायची। तसं आपल्याला सगळे चांगलेच कमेंट करतात, पण 2-4 जण असे तसे काय असतात त्यांच्यासाठी सांगतो की ही बातमी या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रसारित झालेली आहे। तरीसुद्धा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा।